तर विद्यार्थ्यांनो, एका नव्या स्पेशल या सुपर क्लासमध्ये आपले स्वागत आहे. आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की आपली भरती आलेली आहे अत्यंत जवळ, आणि त्यामुळे या सुपर क्लासला आपल्याला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे. चॅनलवर नवीन असा तर सबस्क्राईब जरूरच करून घ्यायचं आहे. अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी, आणि या सुपर क्लासला सोडण्याच्या पूर्वी एक लाईक नक्कीच करून घ्यायचं आहे. तर या सुपर क्लासला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न मित्रांनो आपल्यासमोर या ठिकाणी असा आहे: राष्ट्रपतीचे वेतन कमी करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस आहे? राष्ट्रपतीचे वेतन कमी करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या व्यक्तीकडे आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. राष्ट्रपतीचे वेतन कमी करण्याचा अधिकार जो आहे कोणाकडे हे नाही असतो. पुढचा प्रश्न पाहूया. भारताच्या राष्ट्रपतीला दरमहा वेतन किती लाख रुपये मिळत असते ते सांगायचं आहे मित्रांनो. भारताच्या राष्ट्रपतीला दरमहा वेतन हे एकूण किती लाख रुपये मिळत असते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. 1.5 म्हणजेच 1.5 लाख जे वेतन आहे ते भारताच्या राष्ट्रपतींना प्राप्त होत असते. पुढचा प्रश्न. भारतीय राष्ट्रपतीच्या कार्यालयीन कामासाठी कोणकोणते प्रवास हे त्यांना मोफत असतात ते सांगायचं आहे. भारतीय राष्ट्रपतींच्या कार्यालयीन कामासाठी त्यांना खालीलपैकी कोणकोणते प्रवास मोफत असतात? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. वरीलपैकी दोन्ही म्हणजेच विदेशी तसेच देशी हे दोन्ही हे जे प्रवास आहेत राष्ट्रपतींना त्यांच्या कार्यालयीन कामासाठी मोफत असतात. पुढचा प्रश्न पाहूया आपल्यासमोर काय आहे. राष्ट्रपतीच्या वेतनामध्ये कोणत्या आणीबाणीच्या काळामध्ये कपात होऊ शकत असते? राष्ट्रपतींच्या वेतनामध्ये खालीलपैकी कोणत्या आणीबाणीच्या काळामध्ये कपात होऊ शकत असते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी 3 योग्य राहील. आर्थिक आणीबाणीच्या काळामध्ये राष्ट्रपती यांच्या वेतनामध्ये कपात होऊ शकत असते. पुढचा प्रश्न. हिमाचल प्रदेशाची उन्हाळी राजधानी ही खालीलपैकी कोणती आहे ते सांगायचं आहे. हिमाचल प्रदेशाची उन्हाळी राजधानी खालीलपैकी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. शिमला ही जी राजधानी आहे हिमाचल प्रदेशाची उन्हाळी राजधानी बनलेली आहे. पुढचा प्रश्न. हिमाचल प्रदेशाची या ठिकाणी हिवाळी राजधानी खालीलपैकी कोणती आहे ते सांगायचं आहे. हिमाचल प्रदेशाची हिवाळी राजधानी खालीलपैकी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. धर्मशाळा हे जे शहर किंवा या ठिकाणी सिटी जे आहे हिमाचल प्रदेशाची हिवाळी राजधानीचे शहर बनलेले आहे. पुढचा प्रश्न. सर्वात पहिला क्रिकेट विश्वकप कोणत्या वर्षी आयोजित करण्यात आला होता? सर्वात पहिला क्रिकेट विश्वकप हा खालीलपैकी कोणत्या वर्षी आयोजित करण्यात आला होता? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. 1975 हे जे वर्ष आहे या वर्षामध्ये जगामध्ये सर्वात पहिला क्रिकेट विश्वकप पार पडलेला आहे. पुढचा प्रश्न. गारगोटी हा खालीलपैकी कशाचा एक प्रसिद्ध प्रकार आहे ते सांगायचं आहे. गारगोटी हा खालीलपैकी कशाचा एक प्रसिद्ध प्रकार आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. दगडाचा जो आहे मित्रांनो गारगोटी हा एक प्रसिद्ध प्रकार बनलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. मानवी शरीराचा किती टक्के भाग हा प्रोटीन पासून बनलेला असतो? मानवी शरीराचा एकूण किती टक्के भाग हा प्रोटीन पासून बनलेला असतो? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. 15% जो भाग आहे मानवी शरीराचा प्रोटीन पासून बनलेला असतो. पुढचा प्रश्न. स्वामी श्रद्धानंद यांनी गुरुकुलची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केलेली होती? स्वामी श्रद्धानंद यांनी गुरुकुलची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केलेली होती? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. कंगडी हे जे ठिकाण आहे ठिकाणामध्ये स्वामी श्रद्धानंद यांनी गुरुकुलची स्थापना केलेली होती. पुढचा प्रश्न. स्वामी श्रद्धानंद हे खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचे शिष्य होते ते सांगायचं आहे. स्वामी श्रद्धानंद हे खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचे शिष्य होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. दयानंद सरस्वती यांचे स्वामी श्रद्धानंद एक शिष्य होते. पुढचा प्रश्न. गावाच्या ग्रामपंचायतीचा कार्यकाल हा एकूण किती वर्षाचा असतो? गावच्या ग्रामपंचायतीचा कार्यकाल हा एकूण किती वर्षाचा असतो? तर मित्रांनो या सोप्याशा प्रश्नाचं उत्तर आपल्याला कॉमेंट करून नक्की सांगायचं आहे. एक क्वेश्चन्स मी आपल्या रोजच्या सुपर क्लास सारखा विचारलेला आहे. उत्तर तुम्हाला येत असेल तर कॉमेंट करा, नक्कीच करा. ज्यांनाही येत नाही उत्तर ते सर्व विद्यार्थी कॉमेंट सेक्शनला व्हिजिट करून नक्कीच पाहतील जर आपण उत्तर दिलेले असेल तर येत असेल उत्तर तर कॉमेंट करा, नक्कीच पाहूया. पुढचा प्रश्न काय आहे. स्वामी श्रद्धानंद दयानंद सरस्वती यांचे कितवे शिष्य होते ते सांगायचं आहे मित्रांनो. स्वामी श्रद्धानंद हे दयानंद सरस्वती यांचे कितव्या क्रमांकाचे शिष्य होते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. स्वामी श्रद्धानंद हे दयानंद सरस्वती यांचे जे आहे मित्रांनो दुसऱ्या क्रमांकाचे एक शिष्य व्यक्ती बनलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. संवाद कौमुदी हे साप्ताहिक कोणत्या भाषेत प्रकाशित केले जात असे? संवाद कौमुदी हे साप्ताहिक खालीलपैकी कोणत्या भाषेमध्ये प्रकाशित केले जात असे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. संवाद कौमुदी हे जे वृत्तपत्र आहे
आहे बंगाली भाषेमध्ये प्रकाशित केले जात असे. पुढचा प्रश्न पाहूया. संवाद कौमुदी हे साप्ताहिक कोणत्या ठिकाणाहून प्रकाशित केले जात असे? संवाद कौमुदी हे साप्ताहिक खालीलपैकी कोणत्या ठिकाणाहून प्रकाशित केले जात असे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. कोलकाता या ठिकाणाहून जे आहे संवाद कौमुदी हे बंगाली भाषेतील वृत्तपत्र प्रकाशित केले जात असे. पुढचा प्रश्न पाहूया. सतीप्रथा या रूढीच्या समाप्तीसाठी कोणत्या वृत्तपत्राने अभियान चालू केलेले होते? सतीप्रथा या रूढीच्या समाप्तीसाठी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राद्वारे अभियान चालू करण्यात आलेले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. संवाद कौमुदी या वृत्तपत्राद्वारे सतीप्रथा या रूढीच्या समाप्तीसाठी अभियान हे एक सुरू करण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. कार्यशक्ती वाढवणे हे खालीलपैकी कोणत्या घटकाचे कार्य आहे? कार्यशक्ती वाढवणे हे खालीलपैकी कोणत्या घटकाचे कार्य आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. गाजर, दूध, पालेभाज्या या सर्व घटकाचे कार्यशक्ती वाढवणे हे प्रमुख कार्य असते. पुढचा प्रश्न पाहूया. कार्बन मोनॉक्साईड हा कशाच्या प्रदूषणास अधिक कारणीभूत असतो ते सांगायचं आहे. कार्बन मोनॉक्साईड हा खालीलपैकी कशाच्या प्रदूषणास अधिक कारणीभूत असतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. हवेच्या प्रदूषणास जे आहे कार्बन मोनॉक्साईड अतिशय अधिक कारणीभूत ठरलेला आहे. पुढचा प्रश्न. जांभूळ हे फळ खालीलपैकी कोणत्या रोगावर गुणकारी आहे? जांभूळ हे फळ खालीलपैकी कोणत्या रोगावर गुणकारी आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. मधुमेह या रोगावर जे आहे जांभूळ हे फळ अत्यंत गुणकारी ठरत असते. पुढचा प्रश्न. प्रवरानगर येथील साखर कारखाना भारतातील कितव्या क्रमांकाचा कारखाना होता ते सांगायचं आहे? प्रवरानगर येथील साखर कारखाना भारतातील कोणत्या क्रमांकाचा साखर कारखाना होता? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. प्रवरानगर येथील साखर कारखाना जो आहे तो भारतातील प्रथम क्रमांकाचा एक साखर कारखाना बनलेला आहे. पुढचा प्रश्न. संगमनेर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या नदीच्या संगमावर वसलेले किंवा स्थित आहे? संगमनेर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या संगमावर स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. या ठिकाणी मालुंगी आणि प्रवरा या दोन्ही नद्यांच्या संगमावर संगमनेर हे एक शहर स्थित आहे. पुढचा प्रश्न. भारताचे उपराष्ट्रपती कोणत्या सभागृहाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात ते सांगायचं आहे? भारताचे उपराष्ट्रपती हे खालीलपैकी कोणत्या सभागृहाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. मित्रांनो, राज्यसभा या सभागृहाचे उपराष्ट्रपती पदसिद्ध अध्यक्ष व्यक्ती बनलेले आहेत. पुढचा प्रश्न. कायमधारा पद्धत कोणत्या गव्हर्नर जनरलने चालू केलेली होती ते सांगायचं आहे? कायमधारा पद्धत ही कोणत्या गव्हर्नर जनरल द्वारा सुरू करण्यात आलेली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. लॉर्ड कॉर्नवॉलिस यांच्याद्वारा जे आहे कायमधारा पद्धत सुरू करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न. मद्रास प्रेसिडेन्सीची स्थापना खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने केलेली होती? मद्रास प्रेसिडेन्सीची स्थापना खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरल द्वारा करण्यात आलेली होती? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. लॉर्ड वेलेस्ली यांच्या द्वारा जे आहे मद्रास प्रेसिडेन्सी एक स्थापना झालेली होती. तर पाहूया पुढचा प्रश्न काय आहे मित्रांनो. सावित्रीबाई फुले यांच्या काव्य फुले या काव्यसंग्रहामध्ये एकूण किती कवितांचा समावेश होता? सावित्रीबाई फुले यांच्या काव्य फुले या कविता संग्रहामध्ये एकूण किती कवितांचा समावेश होता? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. सावित्रीबाई फुले यांच्या काव्य फुले या संग्रहामध्ये एकूण 41 कवितांचा समावेश झालेला होता. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी किती मुलांना दत्तक घेतलेले होते? महात्मा फुले तसेच सावित्रीबाई फुले यांनी एकूण किती मुलांना दत्तक घेतलेले होते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील. महात्मा फुले तसेच सावित्रीबाई फुले यांनी एकूण एका मुलाला दत्तक घेतलेले होते. पुढचा प्रश्न. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी कोणाच्या मुलाला दत्तक घेतलेले होते? महात्मा फुले तसेच सावित्रीबाई फुले यांनी खालीलपैकी कोणत्या महिलेच्या मुलाला दत्तक घेतलेले होते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. मित्रांनो, या ठिकाणी काशीबाई यांच्या मुलाला दत्तक जे आहे सावित्रीबाई फुले तसेच महात्मा फुले यांनी घेतलेले होते. पुढचा प्रश्न. क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसऱ्या नंबरचे सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे? क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसऱ्या नंबरचे सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. मध्य प्रदेश हे जे राज्य आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसऱ्या नंबरचे सर्वात मोठे राज्य आहे. पुढचा प्रश्न. ओडिशा राज्यातील सिमलीपाल हे अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? ओडिशा राज्यातील सिमलीपाल हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. वाघ या प्राण्यासाठी किंवा पशुसाठी ओडिशा राज्यातील सिमलीपाल अभयारण्य अतिशय प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न पाहूया.
तामिळनाडू हे राज्य कोणत्या ऊर्जेच्या स्रोतासाठी अग्रेसर आहे ते सांगायचं आहे. तामिळनाडू हे राज्य कोणत्या ऊर्जेमध्ये अग्रेसर असलेले राज्य आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. पवन ऊर्जेमध्ये भारतातील तामिळनाडू हे राज्य अग्रेसर असलेले राज्य आहे. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील विदर्भामध्ये सर्वात जास्त प्रसिद्ध असलेले लोकनाट्य खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे. महाराष्ट्रातील विदर्भामध्ये सर्वात जास्त प्रसिद्ध असलेले लोकनाट्य खालीलपैकी कोणते आहे. ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील. गंगासागर हे जे लोकनाट्य आहे विदर्भातील अतिशय प्रसिद्ध असलेले लोकनाट्य बनलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या राज्याची सीमारेषा सगळ्यात जास्त राज्यांना किंवा त्यांच्या सीमेला स्पर्श करते ते सांगायचं आहे मित्रांनो. कोणत्या राज्याची सीमारेषा ही सगळ्यात जास्त राज्यांच्या सीमेला स्पर्श करत असते. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. उत्तर प्रदेश या राज्याची जी सीमा आहे भारतातील इतर राज्यांना सर्वात जास्त प्रमाणामध्ये एक स्पर्श झालेली आहे. पुढचा प्रश्न. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमारेषा कोणी निश्चित केलेली होती. भारत व पाकिस्तान या दोन राष्ट्रांमधील सीमारेषा ही खालीलपैकी कोणत्या द्वारा निश्चित करण्यात आलेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. सर सिरिल जॉन रेडक्लिफ यांच्याद्वारा जे आहे मित्रांनो भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमा एक निश्चित केलेली आहे. दिवाणी न्यायालयाचे पंचस्तरीय व्यवस्था कोणत्या व्यक्तींनी सुरू केलेली होती ते सांगायचं आहे मित्रांनो. दिवाणी न्यायालयाची पंचस्तरीय व्यवस्था खालीलपैकी कोणत्या व्यक्तीद्वारा सुरू करण्यात आलेली होती. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. लॉर्ड कॉर्नवॉलिस यांच्याद्वारा जे आहे दिवाणी न्यायालयाचे पंचस्तरीय व्यवस्था सुरू करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न. ज्ञानदेव घोलप हे खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे संपादक व्यक्ती बनलेले होते. ज्ञानदेव घोलप ही व्यक्ती खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. मूकनायक या वृत्तपत्राचे ज्ञानदेव घोलप ही एक संपादक व्यक्ती बनलेले होते. पुढचा प्रश्न. जनता या वृत्तपत्राचे प्रबुद्ध भारत असे नामकरण कोणत्या वर्षी करण्यात आलेले होते. जनता या वृत्तपत्राचे प्रबुद्ध भारत असे नामकरण खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेले होते. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. 1956 हे जे वर्ष आहे या वर्षामध्ये जनता वृत्तपत्राचे प्रबुद्ध भारत असे नामकरण करण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रामध्ये 2 वेळा प्रवेश करणाऱ्या एकूण किती नद्या आहेत ते सांगायचं आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण 2 वेळा प्रवेश करणाऱ्या एकूण नद्या ह्या किती आहेत. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. महाराष्ट्रामध्ये एकूण 2 वेळा प्रवेश करणाऱ्या एकूण 3 नद्यांचा समावेश झालेला आहे. पुढचा प्रश्न. भारूड हा प्रसिद्ध रचनाकार कोणत्या संतांनी रूढ केलेला आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. भारूड हा प्रसिद्ध रचनाकार खालीलपैकी कोणत्या संतांद्वारे रूढ करण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 3 योग्य राहील. संत एकनाथ यांच्याद्वारा जे आहे भारूड हा प्रसिद्ध रचनाकार रूढ करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न. लॉर्ड कॅनिंग यांनी भारताचे कितवे व्हॉइसरॉय असे व्यक्ती बनले होते किंवा समजले जाते त्यांना ते सांगायचं आहे. लॉर्ड कॅनिंग यांना भारताचे कितव्या क्रमांकाचे व्हॉइसरॉय व्यक्ती समजले जाते. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. सर्वात पहिले लॉर्ड कॅनिंग यांना भारताचे व्हॉइसरॉय व्यक्ती असे संबोधले जात असते. पुढचा प्रश्न. आनंदमठ ही प्रसिद्ध कादंबरी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीद्वारा लिहिण्यात आलेली होती ते सांगायचं आहे. आनंदमठ ही प्रसिद्ध कादंबरी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीद्वारा लिहिण्यात आलेली होती. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. बंकिमचंद्र चटर्जी यांच्याद्वारा जे आहे आनंदमठ ही प्रसिद्ध कादंबरी लिहिण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न. भारत सेवक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केलेली आहे. भारत सेवक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केलेली आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. भारत सेवक समाजाची जी स्थापना आहे गोपाळ गोखले यांच्याद्वारा करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न. ग्रामपंचायतीचा वास्तविक कार्यकारी प्रमुख खालीलपैकी कोणता व्यक्ती असतो ते सांगायचं आहे मित्रांनो. ग्रामपंचायतीचा वास्तव कार्यकारी प्रमुख खालीलपैकी कोणता व्यक्ती असतो. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. सरपंच हा जो व्यक्ती आहे ग्रामपंचायतीचा वास्तविक कार्यकारी प्रमुख एक व्यक्ती बनलेला असतो. पुढचा प्रश्न. जगामध्ये रुंदीने सर्वात मोठी असलेली नदी खालीलपैकी कोणती आहे ते सांगायचं आहे. जगामध्ये रुंदीने सर्वात मोठी असलेली नदी खालीलपैकी कोणती आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. ॲमेझॉन ही जी नदी आहे जगामध्ये रुंदीने सर्वात मोठी असलेली एक नदी बनलेली आहे. पुढचा प्रश्न. भारताचा प्रथम नागरिक म्हणून कोणत्या व्यक्तींना ओळखले जात असते ते सांगायचं आहे मित्रांनो.
भारताचा प्रथम नागरिक म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना ओळखले जात असते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. राष्ट्रपती यांना भारताचा प्रथम नागरिक म्हणून ओळखले जात असते मित्रांनो. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी कोणत्या जमिनीला मालकाची मर्जी नसेल तरीही कोण खरेदी करू शकते ते सांगायचं आहे मित्रांनो. कोणत्याही जमिनीला मालकाची मर्जी नसेल तरीही कोणाला खरीदण्याचा अधिकार आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. केंद्र सरकार तसेच राज्य सरकार या दोघांनाही कोणतीही जमीन मालकाच्या मर्जीशिवाय खरेदी करू शकण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. लाला हरदयाळ हे खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे संपादक व्यक्ती होते? लाला हरदयाळ ही व्यक्ती खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. गदर या वृत्तपत्राचे लाला हरदयाळ ही एक संपादक व्यक्ती बनलेले होते. तर विद्यार्थ्यांनो, आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली? इकडे तर नक्कीच ही गॅरंटी आहे की आपल्याला ही सुपर क्लास आवडलीच आहे आणि त्यामुळे या सुपर क्लासला सोडण्याच्या पूर्वी एक लाईक नक्कीच करा. चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या आणि त्याच्यानंतर बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ जेव्हा अपलोड होतात त्याची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळून जाईल. तर मिळतो एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.